एकजीव करण्यासाठी थोडंसं तेल, थोडीशी हळद, एक अंड. आता हे सगळं मिक्स करून टाकू. आता हे थोडा वेळ ठेवून द्यायचं आणि मग मस्त की गॅसमध्ये ह्याला शिजवायचं. बघू शकता 5 मिनटं होऊन गेलेले आहेत. आता ह्याला आपण या गॅसवरती ट्रान्सफर करूया. गॅसवरती मस्त पॅन धुवून आम्ही तापत ठेवलं आहे. अग्नी फुल स्पीडमध्ये, जसं तुम्ही बघू शकता इकडे अग्नीचा पुरा त्याच्यावरती प्रभार होतोय. जसं तुम्ही बघू शकता हे पाणी आता बुलबुले बुलबुले कलर चाललं आहे. आता तुम्ही बघू शकता मस्त की पॅन तर तापलेला आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया. पहिलाच हा नॉनस्टिक पॅन आहे आणि आपण चिकनमध्ये पण थोडंसं तेल टाकलेलं होतं. थोडंसं बोलून थोडंसं जास्तच टाकलं ना, थोडा ज़्यादा हो गया. आता तेल थोडंसं गरम होऊन द्या. आता तेल मस्त की गरम झाले. तुम्ही त्याचे शेक पण घेऊ शकता. आता एक एक करून चिकन आता बघू शकता आम्ही सगळे चिकनला एकत्र करून ठेवलेलं आहे. गॅस एकदम स्लो, गॅसचा प्रभाव स्लो ठेवलेला आहे कारण ते मस्त शिजायला पाहिजे. त्याच्यामुळे कलेजी आहे, इकडे कलेजी बघू शकता. जर फास्ट गॅस ठेवला तर कलेजी उडते, फुटत नाही, उडते. मग ते तेल उडायचा चान्सेस जास्त असतात. 5 मिनिटं हे चिकन ठेवलेलं आहे. आता ह्याला एक एक करून आपण पलटी करूया. पहिला आपण कलेजीला जाऊया. बघू शकतात एका साईडने चांगली ती पकलेली आहे. नॉनस्टिक पॅनवरती मेटलचा चमचा वापरू नका. मी वापरतोय पण मी नंतर थोड्याशा शिव्या खाईल याच्यासाठी. आता बघू शकतात मस्त की 10 मिनटं झालेले आहेत. त्याला आम्ही आमच्या एक्सपर्टनी उलटं सुलटं करून टाकलेलं मस्त की चिकन शिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम तोडून पण. आता ह्याला काढून घेऊ आणि ही शॉर्ट व्हिडिओ आपण इकडे समाप्त करू. धन्यवाद.